हॅलो किड्स. डेमोक्रेसी आणि इक्वालिटी चॅप्टरमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की डेमोक्रेसी म्हणजे काय, त्याचे फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट कुठले आहेत, इक्वालिटीचे टाईप कुठले आहेत, डेमोक्रेसी आणि इक्वालिटी म्हणजे काय. त्याच्यानंतर एनहान्सिंग ह्युमन डिग्निटी ह्या पॉईंटवरती पण आपण चर्चा केली होती. नंतर ह्या इक्वालिटी येण्याकरता गव्हर्नमेंटनी काय काय इनिशिएटिव्ह घेतले इथंपर्यंत आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं. आता थोडंसं पुढे जाऊया. आता आपण सुरुवात करूया ह्या डेमोक्रेसीच्या समोर असलेली चॅलेंजेस कुठली कुठली आहेत. ह्युमन नेचर प्रॉम्प्ट्स पीपल टू वॉन्ट द बेस्ट फॉर देमसेल्व्स, समटाइम्स इवन ॲट द कॉस्ट ऑफ हार्मिंग अदर्स. आता तुम्ही बघितलं असेल की मनुष्याचा स्वभावच असा आहे की त्याला जे काही चांगलं पाहिजे आहे ना, त्याच्यासाठी तो इतरांना दुखवायला पण तयार असतो. No country can be described as truly democratic as all of them are still trying ways to enhance the dignity of all individuals and ensure equality to all its citizens. आता कुठलाही देश जरी आपण बघितला तरी तो प्युअरली डेमोक्रेटिक आहे किंवा ट्रूली डेमोक्रेटिक आहे असं आपण म्हणू शकत नाही. कारण त्या देशातल्या ज्या काही व्यक्ती आहेत त्यांचा सन्मान वाढवण्यासाठी आणि सगळ्या नागरिकांना इक्वॅलिटी मिळवून देण्याकरता तो प्रत्येक देश हा प्रयत्न करत असतो. द चॅलेंज ऑफ डेमोक्रेसी is not only to resolve the current issues of inequality but also come up with innovative ways of tackling newer problems that crop up each day. आता जो करंट इश्यू आहे इनइक्वालिटीचा, हाच फक्त रिझॉल्व्ह करणं हे चॅलेंज डेमोक्रेसीच्या समोर नाही आहे, तर ह्याच्या बरोबरच नवीन नवीन जे प्रॉब्लेम्स येत आहेत प्रत्येक दिवशी त्याला सुद्धा कुठल्या इनोव्हेटिव्ह वेजनी टॅकल करायचं याच्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आता थोडासा इंडियाचा विचार करूया याच्याबद्दल. पॉवर्टी अँड लॅक ऑफ रिसोर्सेस रिमेन अ की फॅक्टर फॉर हायली अनइक्वल लाईव्स ऑफ काउंटलेस पीपल इन इंडिया. आता इंडियामध्ये जर तुम्ही बघितलं तर असे हजारो लोक आहेत, त्यांना ही गरिबी आहे किंवा हे लॅक ऑफ रिसोर्सेस म्हणजे त्यांना मिळणारे जे काही रिसोर्सेस आहेत याची कमी आहे, हे सगळ्यात महत्त्वाचे फॅक्टर आहेत या इनइक्वॅलिटी क्रिएट होण्याकरता. हाऊएव्हर, डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ सेक्स, रिलिजन, कास्ट इज yet another important factor due to which people are not treated equally. आणि हे जरी असं असलं तरी सुद्धा मुलगा आहे किंवा मुलगी आहे किंवा स्त्री आहे, पुरुष आहे, तो कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे, हे सुद्धा अनेक फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळं हे डिस्क्रिमिनेशन या बेसिसवर केलं जातं आणि लोकांना अनइक्वल ट्रीटमेंट दिली जाते. Apart from poor people, there are women, Adivasis and the Dalits who are denied equal treatment. आता ही फक्त गरीब लोक आहे का असं काही नाही, तर त्याच्या स्त्रिया आहेत, काही आदिवासी आहेत, काही दलित लोक आहेत, त्यांना सुद्धा ही इक्वल ट्रीटमेंट दिली जात नाही. Often treatment meted out to these people is a combined outcome of poverty and lack of dignity and respect. बऱ्याचदा अशा लोकांना जी वागणूक दिली जाते ती गरीब किंवा ह्याची सन्मान किंवा याची कमतरता आहे, त्याचा हा सगळा एकत्रित परिणाम आहे असं आपल्याला दिसतो. Many a times it becomes very difficult to find where one aspect of inequality ends and other begins. बऱ्याच वेळा असं दिसून येतं की एखादा इनइक्वॅलिटीचा ॲस्पेक्ट इथं संपतो म्हणेपर्यंत दुसऱ्याची सुरुवात तिथं झालेली असते. आता या इक्वॅलिटीसाठी कुठले कुठले स्ट्रगल केले जातात त्याच्याविषयी आपण बघूया. थ्रू आउट द वर्ल्ड वी फाइंड people or communities who are known for their struggle for equality. पूर्ण जगभर असेल तर आपण असं बघतो की काही लोक किंवा काही कम्युनिटी आहेत त्यांच्या इक्वॅलिटीच्या स्ट्रगलसाठी ओळखली जातात. These people are well respected because they treat every individual with dignity. आणि ही लोक आहेत, ही अतिशय सन्मानाची वागणूक त्यांना दिली जाते कारण ते प्रत्येक इंडिव्हिज्युअलची डिग्निटी जपत असतात.
In India, there are numerous struggles in which group of people have come together for a cause that they consider are important. आता भारतामध्ये बघितलं तर असे बरेचसे स्ट्रगल आहे ज्याच्यामध्ये ही लोक हे एकत्र आलेली आहेत. कशासाठी? तर त्यांना त्यांचे काही इश्यूज महत्त्वाचे वाटले त्याच्याकरता. Struggle of Tawa Matsya Sangh in Madhya Pradesh is an example of people joining hands together to fight for an issue. आता हे तवा मत्स्य संघ मध्य प्रदेशातलं आहे, त्यांचा जो काही स्ट्रगल आहे हे असंच एक एक्झाम्पल आहे ज्याच्यासाठी लोक एकत्र आली आणि त्यांनी फाईट केली. आता तवा मत्स्य संघ किंवा तवा फिशरी कोऑपरेटिव्ह याच्याविषयी बघूया. When the government undertake any project of building dams or declares forest areas for a sanctuary, thousands of people are forced to move from their locality, environment and occupational activities. आता गव्हर्नमेंट जेव्हा एखादा प्रोजेक्ट हातात घेतो तेव्हा काय होतं, मग तो डॅमचं बिल्डिंग असेल किंवा हे डॅम बांधणं असेल किंवा एखादं फॉरेस्ट हे सँच्युरी म्हणून डिक्लेअर केलं तर काय होतं, तिथं राहणारी जी हजारो लोक आहेत त्यांना दुसऱ्या ठिकाणी कंपल्सरी जावं लागतं. त्यामुळे त्यांना तिथलं वातावरण असेल, त्यांच्या जे काही ऑक्युपेशन म्हणजे जे काही व्यवसाय करतात ह्या सगळ्यालाच तिथून बाहेर जावं लागतं. दिस मोमेंट इज रेफर्ड ॲज डिस्प्लेसमेंट ऑफ पीपल आणि याच मोमेंटला आपण डिस्प्लेसमेंट ऑफ पीपल असं म्हटलं जातं. Such displaced people have to face lot of problems in their lives. आणि ही जी डिस्प्लेस झालेली लोक आहेत त्यांना त्यांच्या ह्याच्यात बरेचसे जगण्यामध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. They are forced to reside in areas that are unknown to them. आता त्यांना माहीत नसलेल्या एरियामध्ये त्यांना फोर्सफुली राहायला सांगितलं जातं. Their work suffers and also disturbs schooling of their children. त्यांचं कामावर तर कामाची तर अडचण होतेच, पण त्यांच्या मुलांचं जे एज्युकेशन आहे त्याच्यावर सुद्धा त्याचा इफेक्ट होतो, ते सुद्धा डिस्टर्ब होतं. द प्रॉब्लेम ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ पीपल ऑर कम्युनिटीज हॅज बिकम वाईड स्प्रेड इन इंडिया. आता हा डिस्प्लेसमेंट जी लोकांची आहे हा प्रॉब्लेम आहे किंवा काही कम्युनिटीजना तिकडनं हलवलं जातं हे पूर्ण भारतभर तुम्ही बघू शकता. कारण का, आपण जशा नवीन नवीन गोष्टींची ग्रोथची गरज आहे तेव्हा ह्या गोष्टी कराव्या लागतात, त्यामुळे ह्या प्रॉब्लेम्सना सुद्धा आपल्याला फेस करावं लागतं. देर आर मेनी ऑर्गनायझेशन्स फायटिंग फॉर द राईट्स ऑफ डिस्प्लेस्ड. आता अशा बऱ्याचशा ऑर्गनायझेशन आहेत ही जी दुसरीकडे राहायला गेलेली ज्याला स्थलांतरित लोक आहेत त्यांच्या हक्कासाठी म्हणून फाईट करतात. One such organization is Tawa Matsya Sangh, a federation of fish workers cooperatives. आता ही तवा मत्स्य संघ म्हणजे काय, हे जे फिश वर्कर्स आहेत त्यांची जी कोऑपरेटिव्ह आहे ह्याच्यासाठी ही ऑर्गनायझेशन काय आहे काम करते. It is fighting for the rights of displaced people of Satpura forest in Madhya Pradesh. आता सातपुरा फॉरेस्ट जे आहे मध्य प्रदेशमधलं तिथल्या लोकांची जी हे दुसरीकडे त्यांना डिस्प्लेस केले गेले त्यांच्या राईटसाठी हे फाईट करते. द तवा रिव्हर ओरिजिनेट्स इन महादेव हिल्स ऑफ चंदवारा डिस्ट्रिक्ट. आता तवा ही जी रिव्हर आहे हिचा उगम कुठं होतो तर ही चिंदवारा डिस्ट्रिक्टमध्ये महादेव हिल्स आहेत तिथून ही तिचं ओरिजिन आहे. It flows through Betul and joins the Narmada in Hoshangabad. आता ही बेतुलच्या थ्रू ही फ्लो होते, नदी तिथनं वाहते आणि नंतर नर्मदेला होशंगाबादमध्ये जॉईन होते. The construction of Tawa Dam was started in 1958 and it was completed in 1978. आता हे तवा डॅम जो आहे तो बांधायला सुरुवात केली 1958 मध्ये आणि तो 1978 मध्ये पूर्ण झाला. द कन्स्ट्रक्शन रिझल्टेड इन द सबमर्जन्स ऑफ लार्ज फॉरेस्ट एरियाज along with agricultural land displacing a number of forest dwellers.
आता हे कन्स्ट्रक्शन जे काही डॅमचं झालं त्याच्यातनं काय झालं, हा मोठाच्या मोठा जो फॉरेस्ट एरिया होता आणि काही ॲग्रिकल्चरल लँड होती, हे जिथं रहिवासी राहत होते फॉरेस्टमधले, हे सगळं काय झालं, पाण्याखाली गेलं. द डिस्प्लेस्ड फॉरेस्ट ड्वेलर्स लेफ्ट विथ नथिंग. आणि ही जी लोकं तिथनं बाहेर डिस्प्लेस झालेली होती त्यांच्याकडं आता काहीच राहिलं नाही. सम ऑफ देम सेटल्ड नियर द रिझर्व्हेअर. आता या डॅमच्या मागे जो पाण्याचा मोठाच्या मोठा साठा होता रिझर्व्हेअर, त्याच्या ठिकाणी ही लोकं सेटल झाली. दे फाउंड अ न्यू सोर्स ऑफ लाईव्हलीहूड दॅट इज फिशिंग अपार्ट फ्रॉम देअर मिएगर फार्म्स. आता काय झालं, त्यांची जी छोटीशी काही शेती होती त्याच्याऐवजी त्यांना आता नवीन एक सोर्स सापडला लाईव्हलीहूडसाठी, तो होता फिशिंग. देअर अर्निंग्स वेर कम्पॅरेटिव्हली व्हेरी लेस. पण त्यांना जे उत्पन्न मिळत होतं ते फारच कमी होतं. In 1994, the private contractors got the rights for fishing in Tawa reservoirs. आता ह्या 1994 मध्ये झालं काय की ह्या तवा रिझर्व्हेअर जे होतं डॅमच्या मागे, तिथं प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर्सना फिशिंगसाठी राईट देण्यात आले. These contractors got cheap labor from outside and drove the local people away. आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरनी केलं काय, बाहेरनं जे काही त्यांना लेबर मिळत होते ते अत्यंत स्वस्त मिळत होते. त्यामुळं लोकल लोकं जी काही होती तिथं फिशिंग करत होती त्यांना या प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरनी तिथनं हाकलून काढलं. द विलेज स्टूड युनायटेड अँड फॉर्म अन ऑर्गनायझेशन तवा मत्स्य संघ TMS टू प्रोटेक्ट देअर राईट्स. आता इथली जी लोकं होती गावातली, ही लोकं सगळी एकत्र आली आणि त्यांनी तवा मत्स्य संघ म्हणजे TMS हे त्यांचे राईट प्रोटेक्ट करण्याकरता एक ऑर्गनायझेशन फॉर्म केली. दे प्रोटेस्टेड स्ट्रॉंगली अँड डिमांडेड द राईट टू कंटिन्यू फिशिंग फॉर देअर लाईव्हलीहूड. आणि त्यांनी काय केलं, हे जे प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरना जो राईट दिलेला होता फिशिंगचा, त्याच्या अगेन्स्ट यांनी काय केलं, मोठाच्या मोठा विरोध करायला सुरुवात केली आणि त्यांना फिशिंग चा राईट मिळावा लाईव्हलीहूडसाठी, ह्याच्यासाठी त्यांनी डिमांड केली. ॲज अ रिझल्ट द गव्हर्नमेंट सेट अप अ कमिटी टू ॲसेस द इश्यू. आता गव्हर्नमेंटनी काय केलं, हे याचा रिझल्ट असा झाला की गव्हर्नमेंटनी एक कमिटी स्थापन केली आणि हा इश्यू काय आहे ते ॲसेस करायला सांगितलं. As per the recommendations of the committee, the government of Madhya Pradesh decided to give the fishing rights for the reservoirs to the displaced people in 1996. आता ह्या कमिटीने जे काही रेकमेंडेशन दिलं त्याच्यावरनं मध्य प्रदेशच्या गव्हर्नमेंटनी असं ठरवलं की ह्या 1996 मध्ये ह्या लोकांना रिझर्व्हेअर म्हणजे जी तिथं ऑलरेडी डिस्प्लेस लोकं होती त्यांना ह्या फिशिंगचा राईट या रिझर्व्हेअरमध्ये द्यायचा असा निर्णय घेण्यात आला. 2 months later, a lease agreement of 5 years was signed between the government and the TMS. आणि 2 महिन्यानंतर गव्हर्नमेंट आणि हे जे TMS होती यांच्यामध्ये एक लीज ॲग्रीमेंट झालं 5 वर्षाचं. लीज म्हणजे काय, काही दिवस तुम्हाला भाड्याने ती हे देणं, जागा देणं किंवा जमीन देणं, तसं त्याच्या पद्धतीने असं एक लीज ॲग्रीमेंट 5 वर्षासाठी या गव्हर्नमेंट आणि TMS मध्ये झालं. पीपल फ्रॉम 33 villages began their new year with the first catch on 2 January 1997. आणि जवळपास 33 गावातले ही जी लोकं होती, फिश वर्कर्स होते, त्यांनी काय केलं, 2 जानेवारी 97ला हे पहिलं त्यांचे मासे पकडले. द अर्निंग ऑफ द फिश वर्कर्स इन्क्रीज सबस्टॅन्शियली बिकॉज TMS सेट अप द कोऑपरेटिव्ह. आता हे फिश वर्करचं जे अर्निंग होतं ते काय झालं, या TMS जो सेटअप कोऑपरेटिव्ह केलेली होती त्याच्यामुळं नक्कीच वाढलं होतं. द कोऑपरेटिव्ह नॉट ओनली बॉट द कॅच फ्रॉम द फिश वर्कर्स ॲट द फेअर प्राईस बट ऑल्सो अरेंज्ड ट्रान्सपोर्ट अँड सेल ऑफ द कॅच ॲट द गुड प्राईस.
म्हणजे या कोऑपरेटिव्हनी काय केलं, हे जे फिश वर्करकडनं जे काही ते मासे पकडत होते ते चांगल्या किमतीला घेतले एवढंच केलं नाही, तर त्यांना ट्रान्सपोर्टची अरेंजमेंट करून दिली आणि त्यांचं हे जे मासे होते ते चांगल्या किमतीला कसे विकले जातील हेही पाहिलं. This increased their income 3 times more than what they used to earn earlier. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे ह्या लोकांचं पहिलं जे उत्पन्न होतं त्याच्यामध्ये 3 times इन्क्रीज झाला. The TMS also granted loan for the buying and repairing nets. आणि ह्याच्याबरोबरच TMSनी काय केलं, लोन पण सँक्शन केले. कशासाठी, तर ह्या लोकांना नेट विकत घेण्याकरता किंवा ते रिपेअर करण्याकरता लोनची अरेंजमेंट त्यांनी करून दिली. The TMS has demonstrated that they can be good managers when people's organization get their rights to livelihood. आता हे TMSनी ज्या काही गोष्टी केल्या त्यातनं आपल्याला असं दिसून येतं की जेव्हा लोकांचे ऑर्गनायझेशन त्यांचं लाईव्हलीहूडच्या राईटसाठी जेव्हा तयार होते तेव्हा हे TMS सारखी लोक आहेत हे चांगले मॅनेजर पण होऊ शकतात. This was proven by earning higher wages and the preservation of fish in the reservoir. आणि यांनी असं प्रूव्ह केलं की ह्या लोकांना हायर वेजेस पण मिळाली आणि दुसरी गोष्ट काय झालं की या रिझर्व्हेअर्समध्ये या फिशिंगचं प्रिझर्वेशन पण झालं. आता पुढच्या पॉईंटकडे वळूया. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अ लिव्हिंग डॉक्युमेंट. आता कॉन्स्टिट्यूशन हे असं बुक आहे ज्याच्यामध्ये हे सगळे लॉज आहेत, गव्हर्नमेंटनी रन कसं करायचं, लोकांनी वागायचं कसं, या सगळ्या गोष्टी आहेत ह्या या कॉन्स्टिट्यूशनमध्ये लिहून ठेवलेल्या आहेत आणि ते आपल्या डे टू डे लाईफमध्ये पण मदत करतं, म्हणून आपण त्याला लिव्हिंग डॉक्युमेंट असं म्हणतो. आता त्याच्याविषयी थोडं बघूया. ऑल द स्ट्रगल फॉर इक्वॅलिटी रिफ्लेक्ट दॅट ऑल पीपल आर इक्वल. जेवढे काही इक्वॅलिटीसाठी स्ट्रगल झाले त्यातनं असं दिसून येतं की सगळी लोक काय आहेत, इक्वल आहेत. इवन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आयडेंटिफाईज द इक्वॅलिटी ऑफ ऑल पर्सन्स. आणि इवन आपल्या इंडियाच्या कॉन्स्टिट्यूशननी सुद्धा हे सगळ्या लोकांची इक्वॅलिटी ही आयडेंटिफाय केलेली आहे. In India, various struggles and movements for equality constantly refer to the Indian Constitution to prove their point about equality as well as justice for all. आता बरेचशा मोमेंट्स आहेत किंवा स्ट्रगल्स आहेत इक्वॅलिटीसाठी झालेले, त्या प्रत्येकाने काय केलंय, इंडियन कॉन्स्टिट्यूशन ही काय केली आहे, रेफर केली आहे आणि मग त्यातूनच त्या पॉईंटवरनंच आपल्याला इक्वॅलिटी किंवा जस्टिस मिळावा हे काय झालेलं आहे हे त्यांनी प्रूव्ह करण्यासाठी हे डॉक्युमेंट वापरलं. द फिश वर्कर्स इन तवा मत्स्य संघ बिलीव्ड दॅट it is through their involvement in the movement the provision of constitution will become a reality. आणि कॉन्स्टिट्यूशनमध्ये जी प्रोव्हिजन केलेली आहे इक्वॅलिटी ती सत्यात कशामुळे आली, तर हे तवावर हे जे फिश वर्कर्स होते त्यांनी काय केलं, तवा मत्स्य संघच्या ह्याच्यात त्यांना असा विश्वास होता की त्यांची ही जी इन्व्हॉल्वमेंट आहे मूवमेंटमधली ती ही रियालिटी प्रूव्ह करेल. They continuously refer to the Constitution and use it as a living document, sometimes something that has really meaning in our lives. आणि त्यांनी काय केलं, सतत ह्या कॉन्स्टिट्यूशनचाच आधार घेतला आणि त्याला लिव्हिंग डॉक्युमेंट असा त्याचा वापर केला. म्हणजे काय, आमच्या आयुष्यात त्याचं महत्त्व किती आहे हे दाखवायला. इश्यू पर्टेनिंग टू इक्वॅलिटी आर सेंट्रल टू एनी डेमोक्रेसी. आणि कुठली जरी तुम्ही डेमोक्रेसी बघितली तरी त्याच्यात इक्वॅलिटी हा काय आहे, सेंट्रल इश्यू आहे. द डिग्निटी अँड सेल्फ रिस्पेक्ट ऑफ एव्हरी इंडिव्हिज्युअल अँड देअर कम्युनिटी कॅन ओनली बी रिअलाइज्ड इफ दे हॅव sufficient resources to nurture and support their families and if they are not discriminated against. आता ही डिग्निटी आणि सेल्फ रिस्पेक्ट आहे ना प्रत्येक व्यक्तीचा किंवा त्या कम्युनिटीचा, हा कधी रिअलाइज होईल, जेव्हा त्या फॅमिलीजना हे सफिशियंट रिसोर्स मिळतील ते नर्चर आणि सपोर्ट करण्याकरता ह्या डिस्क्रिमिनेशनच्या विरोधामध्ये, तरच ही डिग्निटी आणि सेल्फ रिस्पेक्ट आपल्याला मिळू शकेल.
आता इथं हा आपला चॅप्टर संपतो. आता ह्या चॅप्टरमध्ये आपण मगाशी म्हटलं तसं काय काय बघितलं होतं, तर डेमोक्रेसी म्हणजे काय बघितलं होतं, फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट कुठले आहेत बघितले होते, इक्वालिटीचा टाईप कुठला आहे बघितला होता, डेमोक्रेसी आणि इक्वालिटी पण आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर ह्युमन डिग्निटी एन्हान्स कशी करायची, गव्हर्नमेंटने घेतलेले इनिशिएटिव्ह आपण बघितले. आणि आताच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं असेल तर डेमोक्रेसीच्या समोरचे चॅलेंजेस आहेत. म्हणजे फक्त इक्वालिटी हे पूर्वीचे चॅलेंज होतं असं नाही, तर नवीन नवीन सुद्धा चॅलेंजेस येत आहेत. तवा मत्स्य संघ हे जे आहे त्यांनी कसं इक्वॅलिटीसाठी स्ट्रगल केला ते आपण बघितलं. आणि हे सगळं करत असताना कॉन्स्टिट्यूशन ही आपल्या लाईफमध्ये किती इम्पॉर्टंट आहे आणि ह्या सगळ्याचाच आधार घेऊन तवा मत्स्य संघवाल्यांनी ही इक्वॅलिटीसाठी केलेली फाईट पण आपण बघितली. त्यामुळे आज कॉन्स्टिट्यूशनचं इम्पॉर्टन्स एक लिव्हिंग डॉक्युमेंट म्हणून आपण बघू शकतो. सो हिअर एंड्स द चॅप्टर डेमोक्रेसी अँड इक्वॅलिटी. आता हा व्हिडिओ आहे, PPT आहे, हे तुम्ही ह्या आपल्या ॲप आणि वेब पोर्टलमध्ये बघा आणि त्याच्यानंतर वर्कशीट आणि दिलेली क्विज तुम्ही सोडवा. म्हणजे हा चॅप्टर तुम्हाला व्यवस्थित समजेल. थँक्यू.